नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखडे. बंगालमध्ये पुन्हा 92% टक्क्याच्या वर मतदान झालं दुसऱ्या फेजमध्ये. 142 सीटांसाठी दुसऱ्या फेजमध्ये आज मतदान होतं. मतदान शांतीपूर्ण पूर्ण पार पडलं आणि 92% लोकांनी मतदान केलं. याचा अर्थ लोकं याला उत्सव म्हणून मतदान करत होते, असं त्यांच्या सीईओचं म्हणणं आहे. पण वास्तविकतामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच घालमेल झाले. बरेचसे टी-एम-सीचे लोकं रात्रीतून त्यांना सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सनी अरेस्ट केलं. अ, कित्येक ठिकाणी लाठीचार्ज झाला. एका लाठीचार्जमध्ये तर एक बुजुर्ग म्हातारा माणूस जो मतदानाला आला त्याला इतकं मारलं की तो मेला शेवटी. पहिल्यांदा झालं असं. आणि आरोप की पैसे वाटताना बीजेपीचे लोकं पकडले गेले, काही ॲक्शन नाही. पॅरामिलिटरी फोर्सचे लोकं पॅम्पलेट वाटत होते, बीजेपीचे काही ॲक्शन नाही. ममताचं म्हणणं आहे की काही ठिकाणी बूथच कॅप्चर केले होते या लोकांनी, पण काही म्हणणं नाही कोणाचं. कारण निवडणूक आयोग विरोधी पक्षाचं कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नाही, हे आज नाही, बऱ्याच दिवसापासून आपण पाहतोय. पण एक्झिट पोल जर पाहिलं आपण, तर बंगालमध्ये 7 एक्झिट पोल आले. त्या 7 मधल्या 5 मध्ये त्यांनी भाजपला जिंकताना दाखवलंय आणि 2 मध्ये ममताला. आसाममध्ये सगळे एक्झिट पोल बीजेपीला जिंकतायत. तामिळनाडूमध्ये डी-एम-केची वापसी दिसते. केरळमध्ये 10 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा काँग्रेसच्या नेतृत्वात यू-डी-एफ सरकार येतंय असं कमी कमी एक्झिट पोल सांगतंय. पॉंडिचेरीमध्ये पुन्हा एन-डी-एकडेच एक्झिट पोल दिसायला लागलेला आहे. पॉंडिचेरीच्या जर गोष्टी केल्या तर तिथे 4 एक्झिट पोल झाले होते. पीपल्स प्लस त्यांनी एन-डी-एला 16 ते 19 आणि काँग्रेसला 10 ते 12, अन्यला 1 ते 2. एक्सिस माय इंडियामध्ये 16 ते 20 एन-डी-एला आणि 6 ते 8 काँग्रेसला. प्रज्ञा पोलमध्ये 19 ते 25 एन-डी-एला आणि 6 ते 10 काँग्रेसला आणि कामाख्या एनमध्ये 17 ते 24 एन-डी-एला आणि 4 ते 7 13ला. एव्हरेज 20 एन-डी-एला, 8 काँग्रेसला आणि 2 अन्यला. पश्चिम बंगालमध्ये 7 एक्झिट पोल झाले. त्या 7 मध्ये मॅट्रिक्स आहे. तो टी-एम-सीला 125, 140, बीजेपीला 146, 161 म्हणजे बीजेपीला पुढे. चाणक्यमध्ये चाणक्य स्ट्रॅटेजीजनी 130, 140 टी-एम-सीला, 150, 160 बीजेपीला म्हणजे बीजेपी पुढे. पीपल्स प्लसमध्ये 177 ते 187 टी-एम-सीला आणि 95 ते 110 बीजेपीला, इथे टी-एम-सी पुढे. पोल डायरीने पुन्हा टी-एम-सीला 99 ते 127 आणि बीजेपीला 142 ते 171 दिले. तिथे सुद्धा बीजेपी पुढे. प्रज्ञा पोलनी 80 ते 110 टी-एम-सीला दिले आणि 178 ते 208 बीजेपीला दिले. पी मार्कमध्ये 118 ते 138 टी-एम-सीला, 150 ते 175 बीजेपीला, पण जनमत पोल्समध्ये 195 ते 205 टी-एम-सीला आणि 80 ते 90 बीजेपीला. ॲव्हरेज जर काढलं तर 142 टी-एम-सीला, 145 बीजेपीला आणि अन्य 7 म्हणजे कट टू कटमध्ये आहे. डी-एम-केमध्ये 9 एक्झिट पोल आले. त्यातल्या 6 मध्ये डी-एम-केची वापसी आहे. पीपल्स प्लसमध्ये डी-एम-के 125, 145, ए-आय-ए-डी-एम-के 65 ते 80 आणि टी-व्ही-के 18-24 जी नवीन पार्टी तिथे आलेली उभी. तिच्याकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या लोकांना. मॅट्रिक्स हे 122 ते 132 डी-एम-केला देतं. 87 ते 110 ए-आय-डी-एम-केला आणि 10 ते 15 टी-व्ही-केला. जेसिस जे-व्ही-सी टाइम्स नाऊ यांच्या सर्व्हेमध्ये जरूर डी-एम-के हारताना दिसते 75 ते 95 आणि ए-आय-डी-एम-के 128 ते 147, टी-व्ही-के 8 ते 15. पी मार्कमध्ये 125 ते 145 डी-एम-केला जिंकताना ए-आय-डी-एम-केला त्यांनी फक्त 60 ते 70 दिले आणि टी-व्ही-केला 30 ते 40. इथे हे पुन्हा डी-एम-के जिंकताना. प्रज्ञा पोलमध्ये 148 ते 168 डी-एम-केला म्हणजे जिंकणार आणि ए-आय-डी-एम-केला 61 ते 81 आणि टी-व्ही-केला 1 ते 9. पुढे एक्झिस्ट माय इंडियामध्ये 92 टू 110 डी-एम-केला, 22 ते 32 ए-आय-डी-एम-केला आणि 98 टू 120 टी-व्ही-केला म्हणजे टी-व्ही-केला जास्त सीट दिसतात आणि 120 आलं तर टी-व्ही-के बनवेल सरकार. कामाख्या एनामध्ये 78 ते 95 डी-एम-के, 68 से 64
AIADMK आणि 67 ते 81 TVK म्हणजे हंग पार्लमेंट. वोट लाईव्हमध्ये 103 से 113 DMK, AIADMK 114 ते 124 त्यांना जास्त दिसतंय आणि 4 ते 10 TVK. ॲव्हरेज जर पाहिलं तर 118 DMK, 85 AIADMK आणि TVK 34 म्हणजे DMK इथे विनर आहे. केरळमध्ये एकूण 6 एक्झिट पोल आहेत. 6 एक्झिट पोलमध्ये वोट पॉइंटनी LDF म्हणजे जे सध्या सत्तेत आहेत त्यांना 56 ते 68 आणि UDF 70 ते 80. ॲक्सिस बाय इंडियामध्ये पुन्हा LDFला 49 ते 62 आणि UDFला 78 ते 90. मॅट्रिक्समध्ये 60 ते 65 LDF आणि 75 ते 85 UDF. पीपल्स प्लसमध्ये 55 ते 65 LDF, 70 ते 85 UDF. पी मार्कमध्ये 62 ते 69 LDF, 71 ते 79 UDF. JVC टाईममध्ये 57 ते 66 LDF आणि 72 ते 82 UDF. पीपल्स इनसाइटमध्ये 58 ते 68 LDF आणि 66 ते 76 UDF म्हणजे UDFला इथे एज आहे एकाच याच्यामध्ये. आसाममध्ये तर फार मोठा आकडा 11 एक्झिट पोल आहेत. पण सगळीकडे भाजपा. त्यामुळे ते न बोललेलं आणि पॉंडिचेरीमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच किती एक्झिट पोल आहे. आता या एक्झिट पोलमध्ये बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे ममता आणि BJP याचा ॲव्हरेज जर 3-4 सीटचा डिफरन्स असला, तर हे आपलं चित्र पलटू पण शकते. पण सर्वात मोठा प्रश्न आहे, की मतदानाचा शेवटचा दिवस आज होता 29. उद्या 30, मग 1, मग 2 आणि मग 3. हे 4 दिवस जे आहेत, हे अतिशय क्रुशियल आहेत. या 4 दिवसामध्ये असल्याच या गॅपमध्ये अंतिम मतदान आणि मतमोजणीच्या त्या गॅपमध्येच बिहारमध्ये भरपूर गोष्टी सांगण्यात आल्या. ट्रक कसा काय घुसतो स्ट्रॉंग रूममध्ये आणि मग 6-7 तासांनी DM आणि SP लोकांना घेऊन जातात, तर खाली डब्बे मिळतात तिथे. तो खाली डब्बे घेऊन तो ट्रक कशासाठी गेला होता ते अजूनही कोणाला कळलं नाही. बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे बंद होते. एकेकाळी स्ट्रॉंग रूमच्या बाहेरच लोकांना झोपायची सुविधा होती, ताकी तिथे कोणी जाऊ येऊ तर कळलं पाहिजे. पण आता निवडणूक आयोगाने नवीन सिस्टम केली, की स्ट्रॉंग रूमच्या 100 मीटर दूरवर लोकांना बसवण्यात येतं आणि स्ट्रॉंग रूमच्या समोर कॅमेरे लावलेले असतात CCTV आणि त्याचा लिंक तुमच्याकडे येतं. त्यामुळे तुम्ही तिथनंच पाहायचं, की तिथे काय आहे आणि कित्येक वेळा ही लिंक डाउन होते अशा लोकांचा अर्ध्या-अर्ध्या, 1-1 तासासाठी डाउन झाली. तर त्या डाउन झालेल्या याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकं आतमध्ये स्ट्रॉंग रूममध्ये तिकडे जाताना त्यांनी सांगितलं, की आम्ही सिक्युरिटीसाठी गेलो होतो. असे बरेचसे प्रश्न बिहारमध्ये दिसण्यात आले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो अमित शहा लगातार जितका नंबर सांगतायत आम्ही जिंकू, तेवढाच आकडा आता एक्झिट पोलमध्ये दिसतोय. म्हणजे हे काय हे होते का, रिझल्ट्स होते का? कारण आजकाल डिझायनर रिझल्ट यायला लागलेले आहेत. पंतप्रधानांचं असं म्हणणं, की मी शपथविधीला इथे हजर येणार आहे बंगालला, काळजी करू नका. ह्या सगळ्या गोष्टी इंडिकेशन दाखवत आहेत, की 34 लाख मतदातांना मतदानापासून वंचित केलंय. किती जरी शांततापूर्ण तरीकेने म्हटलं आपण तरी तिथे हिंसा झाली आणि CRPFच्या लाठीचार्जमध्ये एक म्हातारा माणूस मतदाता मेला. या सगळ्या गोष्टी कुठे इंडिकेट करतायत. कुठे ना कुठे लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभं राहतंय का? राज्यघटना शेवटचा श्वास घेत आहे का? हा प्रश्न मी तुमच्यावर सोडून जातो. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.